कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमधनं मनसेनं माघार घेतलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे अर्ज भरणार नाहीत हे आता स्पष्ट झालेलं आहे। राज ठाकरे यांची मनधरणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर मनसेनं माघार घेण्याचा निर्णय घेतला। मात्र असा प्रकार वारंवार होणार नाही असा इशारा सुद्धा राज ठाकरेंनी भाजपला दिलेला आहे। नितीन सरदेसाईंनी या संदर्भातलं वक्तव्य देखील केलंय। भाजपसाठी कोकण पदवीधर मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा असल्यानं आज निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची भेटही घेतलेली होती। मनसेनं घेतलेल्या माघारीच्या अनुषंगानं मनसे नेते नितीन सरदेसाई आणि अभिजित पानसे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। पण ठाम आहात तुम्ही विधानसभा लढवाल त्याची काही असं आहे की 100% आम्ही लढवणार आहोत। यापुढच्या सर्व निवडणुका हे गेल्या वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यावेळची रणनीती काय असेल, स्वबळावर असेल, युतीमध्ये असेल, हे त्यावेळेला तुम्हाला कळेल। आत्ता आज फक्त मुख्यत्वे करून संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी तिकडच्या स्थानिक परिस्थिती काय होती, तिकडच्या मतदानाची आकडेवारी हे सगळं मिळवण्यासाठी आजची बैठक होती आणि त्यामध्ये साहेबांनी सगळ्यांचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतलेलं आहे। याच्यानंतरची रणनीती ते आपल्याला सांगतील। पदवीधरमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज फॉर्म भरायचा नाही, माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी केलेल्या विनंतीला सन्माननीय साहेबांनी मान दिलेला आहे आणि आम्ही त्यामुळे फॉर्म भरायला गेलो नाही। मग पाठिंबा देणार का तुम्हाला? जसं लोकसभेच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचं नाही, अजून काय या गोष्टीची वाच्यता काही माननीय साहेबांनी राजसाहेबांनी केली नाही, त्यामुळे त्याविषयी मी बोलू इच्छित नाही। मला आदेश आला आणि पक्षासाठी आम्ही निष्ठावंत राजसैनिक, राजसाहेबांनी सांगितलं उडी मारायची, नाही उडी मारायची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।